भिंगार शहरामध्ये एक धक्कादायक घटना घडली असून समाजामध्ये 50 वर्षीय महिलेचे अनैतिक संबंध असल्याचा वाईट विचार करून महिलेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात 9 जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली। मयत महिलेचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून समाजात बदनामी केली। तसेच वसंत पंचमी निमित्त निघणाऱ्या मिरवणुकीच्या बोर्डवर मृत महिलेचा असलेला फोटोला काळे फासले। मृत महिला ही भिंगार शहरातील दंतेश्वरी महिला मंडळाची अध्यक्ष असून वसंत पंचमीच्या निमित्ताने या महिला मंडळाच्या शुभेच्छा असलेला फ्लेक्स भिंगार शहरात लावण्यात आलेला होता, परंतु बोर्ड लावल्यानंतर अज्ञात व्यक्तीने या विवाहितेच्या फोटोला काळे फासले होते। त्यानंतर ही घटना लक्षात येताच सदर फ्लेक्स बोर्ड तात्काळ हटवण्यात आला। तर सायंकाळी निघालेल्या शोभायात्रेत देखील आरोपी शिवलेकर कुटुंबियांकडून महिलेची बदनामी होईल असे फोटो प्रसारित करत असल्याच्या कारणावरून बदनामी सहन न झाल्याने विवाहितेने राहत्या घरात गळाफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्यापूर्वी विवाहितेने याबाबत चिठ्ठी लिहून ठेवल्याची बातमी पुढे आलेली आहे। या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सुनील नागपुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून भिंगार कॅम्प पोलिसांनी तपास सुरू केला आहे। मी सुनील रामचंद्र नागपुरे, माझी पत्नी वैशाली सुनील नागपुरे। आम्ही हलवा समाजाचा आमचा वसंत पंचमी दिवशी कार्यक्रम होता, पण काही लोकांच्या विरोधामुळे की बाबा दुपारी कार्यक्रम करा, आमचा विरोध होता रात्री करायचा। परंतु आम्ही कुठल्या परिस्थितीत रात्री करायचं नियोजन केलं, मिरवणुकीचं नियोजन केलं, परंतु विरोध पार्ट्याला हे काही पटलं नाही। मग त्यांनी काय केलं, कार्यक्रमामध्ये काही किरकिर उरकिर करून माझ्या घरच्यांचे ना अश्लील फोटो काढून तिचे ना समाजामध्ये बदनामी केली आणि त्या बदनामीच्या माध्यमातून यांनी ती माझी पत्नी यांनी जीव दिलेला। घटना ही 2 तारीख रविवारी रात्री घडली। ज्यावेळेस आमची पूर्ण मिरवणूक ही समाप्त झाली, त्या समाप्ती झाल्यानंतर मी स्वयंपाक वाढण्यासाठी वर गेलो आणि महिला कपडे बदलण्यासाठी घरी पोहोचली। घरी गेल्यानंतर तिने ती आत्महत्या केली आणि तिच्या बॅनरला सुद्धा काळं लावलं। राग बदनामी करणं हाच त्यांचा दृष्टिकोन होता आणि त्या बदनामीच्या माध्यमातून ती स्वतः आत्महत्या करून घेतली। आता आम्ही FR दाखल केलाय कॅम्प पोलीस स्टेशनला आणि आमची अशी म्हणणं आहे की त्यांना जास्तीत जास्त सजा व्हावा आणि कुठल्याही परिस्थितीत सर्वांना अटक व्हावी विनंती करतो। दिनांक 2/2/2025 रोजी शुक्लेश्वर कॉलनी भिंगार येथे महिला नामे वैशाली सुनील नागपुरे यांनी गळफास घेऊन त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती। त्यानुसार आमच्याकडे भिंगार पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू रजिस्टर नोंद करण्यात आला होता। सदर ईडीच्या तपासामध्ये महिलेचे पती सुनील नागपुरे यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी जबाब दिले की सदर महिला ही दिनांक 2 रोजी वसंत पंचमीनिमित्त लावलेले बॅनर काळे फासले होते। तसेच यातील आरोपी भूषण शिवलेकर यांनी तिच्याबद्दल काही बदनामीकारक मजकूर प्रसाद केल्यामुळे त्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली अशी तक्रार दिल्याने भूषण शिवलेकर व इतर 8 जणांविरुद्ध भादवी कलम 160 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास करतो।